सर्वप्रथम आज विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज विजयादशमी म्हणजे दसरा आणि त्यांचा आज धर्म परिवर्तन दिन असतो आणि त्यानिमित्त त्यांनी आज हदगाव शहरामध्ये वार्ड क्रमांक 17 मध्ये आज नवी आबादी आहे आणि त्याशी 25 वर्षापासून त्यांच्या प्रॉब्लेम आहेत, घराचे प्रॉब्लेम आहेत आणि त्यानिमित्तानं त्यांचा असा हे झालेला आहे किंवा यावेळेला आपल्याला भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवायची आहे आणि विजयी सुद्धा करायचा आहे। त्यानिमित्त आज आपल्या हदगाव शहरातून वार्ड क्रमांक 17 मधून एक माजी नगरसेवक रेणुकाताई गिरबिडे आणि आमचे नारायण बहादुरे जे आज 35-40 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आहेत, त्यांना पूर्ण वार्डाची माहिती आहे, पूर्ण हदगाव शहराची माहिती आहे, हदगाव शहरातल्या प्रत्येक घराची माहिती आहे आणि अशा पद्धतीने आज जवळपास 25 ते 30 जणांचा जाहीर प्रवेश आज आपल्या हदगाव शहरामध्ये संपन्न होत आहे। जिल्हाध्यक्ष या नात्यानं किशोरभाऊ देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करावं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हदगाव तालुक्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे। आज विजयादशमीचा दिवस, सीमोल्लंघन कार्यक्रम, सर्वांना शुभेच्छा देत आज हदगाव तालुक्यातील महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत। तुम्ही इकडे या, पुढे या। या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात येत आहे, आपण पाहू शकता या ठिकाणी। आज हदगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले नारायणजी बहादुरे आणि त्यांचे सर्व समर्थक आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। त्यांना सर्वांचं मी पक्षाच्या वतीने स्वागत करतो। आपला पूर्वीचा इतिहास आहे की आपले मावळे विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करतात। आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने पदवीधरची नोंदणी सुरू केली। नांदेड उत्तर जिल्ह्याने आज पक्षप्रवेश झाला आणि बहादुरेंच्या प्रवेशाने निश्चितपणे हदगाव नगरपालिकेमध्ये मोठी ताकद आपल्याला मिळणार आहे। वार्ड नंबर 17 मध्ये त्याचा परिणाम पूर्ण शहरामध्ये होणार आहे आणि आपण पाहतो आहोत की मागच्या 1 महिन्यामध्ये सातत्याने हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे। निश्चितपणे येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद मोठ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी लढवणारच नाही तर जिंकणार सुद्धा आहे। मी आपल्या माध्यमातून आज धम्मचक्र परिवर्तन दिन आहे, त्याच्याही सर्वांना शुभेच्छा देतो, विजयादशमीच्याही शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे आपण सर्व मिळून येणाऱ्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा संकल्प करूया असं आपल्या सर्वांना आवाहन करतो। जय हिंद। विशेष अशी बाब आहे की जे माजी नगरसेविका ज्या काँग्रेसच्या होत्या रेणुकाताई गिरबिडे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे। त्यानिमित्त त्यांचा सत्कार आमचे जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख अभी